सगळ्यांना महेश मस्केचा नमस्कार. महेश मस्के MPSC या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझा पहिलाच आज तुम्हाला प्रश्न आहे की शिक्षण म्हणजे काय, कशाला शिक्षण म्हणायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नाचं अतिशय सुंदर उत्तर एका ठिकाणी दिलं. ते असं सांगतात की शिक्षण म्हणजे केवळ वहीपेन नाही, केवळ वहीपेन म्हणजे शिक्षण नाही, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे जे नेतं ते खरं शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आज आठवण्याचं कारण असं आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या चालू घडामोडींची चर्चा करणार आहोत. या आठवड्यामध्ये घडलेल्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याच्यापैकी एक पहिली चालू घडामोडी जी आहे ती या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. PMश्री नावाची एक योजना केंद्र सरकारनं मागे लॉन्च केली आणि त्याच्या संदर्भात काही वादविवाद झाले. आणि तर ही योजना काय आहे, ती वादविवाद काय आहेत, ही योजना का चर्चेत आलेली आहे, त्या योजनेची सगळी उद्दिष्ट वगैरे काय आहेत, ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर इतरही काही विषय आहेत तेही आपण आज डिस्कस करणार आहोत. तर PMश्री योजना जी आहे ती पहा, पंतप्रधान स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया या नावाची ही स्कीम आहे पहा. आणि याच्या योजनेमध्ये काय, ही योजना 7 सप्टेंबर 2022ला केंद्र सरकारनं कॅबिनेटनं मंजुरी या योजनेला दिलेली आहे. ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारची. आणि ही योजना लागू करत असताना त्यांनी काय उद्दिष्ट समोर ठेवलेले पहा की NEP जी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत जी काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत शिक्षणाच्या संदर्भात, ती उद्दिष्ट साध्य करू शकणारी शाळा ही कशी असली पाहिजे, एक उदाहरण म्हणून अशा शाळांची निर्मिती करता येईल का, त्यासाठी ही PMश्री योजना केंद्र सरकारनं लागू केलेली आहे. कारण NEP 2020 मध्ये जे काही शिक्षणविषयक उद्दिष्ट सांगितलेले आहेत, मग त्याच्यामध्ये शिक्षणाचं आधुनिकीकरण असेल, अभिनव शिक्षण पद्धतीचा स्वीकार असेल, किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास असेल, ह्या सगळ्या बाबींना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अशी एक शाळांची व्यवस्था आपल्याला अजूनही देश पातळीवरती निर्माण झालेली नाही आहे. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये NEPच्या मार्गदर्शनानुसार अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जातो, पण परिपूर्णरित्या ही उद्दिष्ट साध्य करू शकेल किंवा अगदी त्या प्रकारचं एक आपण असं म्हणूया की एक आदर्श अशी शाळा NEPच्या दृष्टीनं तयार झालेली आपल्याला फारशी पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी चांगले उपक्रम सुरू आहेत, त्यांचं स्वागतही केंद्र सरकार त्या ठिकाणी होतं, पण देश पातळीवर अशा प्रकारचा प्रयोग, एक व्यापक स्वरूपातला प्रयोग PMश्री योजनेच्या माध्यमातून सध्या केला जातो आहे. आणि याच्यामध्ये शब्द काय महत्वाचा, फॉर रायझिंग इंडिया. आता नवीन भारत जो उदयास येतो आहे, नव भारत ह्या 21व्या शतकातला जो उदयास येतो आहे, त्याला आधुनिक शिक्षण व्यवस्थेची जोड मिळणं गरजेचं आहे. आणि कारण कुठलाही भक्कम समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर त्याचा पाया जो आहे तो शिक्षण व्यवस्थेमध्ये असतो. आणि हा पाया सुदृढ करण्यासाठी आपल्याला आधुनिक स्वरूपाची शिक्षण पद्धती आणणं गरजेचं आहे. आणि ती देश पातळीवर कशी राबवता येतील यासाठी पॉलिसी म्हणून 2020ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्वीकारली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी PMश्री सारखी योजना आज आपल्याला महत्त्वाची ठरते. अशा अनेक योजना खरं तर सुरू आहेत, पण ही महत्त्वाची जी योजना ही देश पातळीवर लागू होणारी एक अतिशय अभिनव स्वरूपाची योजना असल्यामुळं आणि ही सध्या चर्चेत का आलेली आहे पहा. लक्षात घ्या, काही योजना आता ही योजना काय सांगते की PMश्री योजना ही केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून राबवायची. आणि त्यासाठी काय, ह्या PMश्री योजनेमध्ये प्रत्येक राज्य सरकारनं केंद्र सरकार सोबत सहभागी व्हायचे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एक सामंजस्य करार होणं अपेक्षित असतं, ज्याला आपण मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग असं म्हणतो. आणि ह्या सामंजस्य कराराच्या आधारे मग PMश्री योजनेमध्ये जे काही उपक्रम आहेत ते त्या राज्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये राबवायला शक्य होतं. आणि भारतामध्ये संघराज्य प्रणाली असल्यामुळे प्रत्येक राज्य सरकार स्वतंत्ररित्या एक सामंजस्य करार जे काही केंद्रीय शिक्षण मंत्रालय आहे त्या मंत्रालयासोबत हा सामंजस्य करार प्रत्येक राज्यातलं शिक्षण मंत्रालय करत असतं. जवळपास सगळ्या राज्यांनी अशा प्रकारचा सामंजस्य करार केंद्र सरकारसोबत केला. मात्र काही 5 राज्य जी आहेत त्यांनी अजूनही ह्या योजनेमध्ये सहभागी झालेले नाहीत.
आणि त्या दृष्टीनं हा वाद निर्माण झालेला आहे. आणि 2023 पासून असं दिसतं की ही योजना तर आली 2022ला, 7 सप्टेंबर 2022ला योजना आली. मात्र बहुतेक त्याच्यातल्या साधारणतः महत्त्वाची जी 5 राज्य आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग अजूनही नोंदवला नव्हता. 23 मध्ये त्या दृष्टीनं त्या राज्यांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू होते. ही प्रमुख जी राज्य आहेत जी PMC मध्ये अजून समाविष्ट नाही ती कोणती आहेत पहा, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही 5 प्रमुख राज्य आहेत. आता याच्यामध्ये ह्या राज्यांमध्ये जे काही सरकार आहे ते वेगळ्या पक्षाचं आहे, केंद्रातलं वेगळं पक्षाचं सरकार आहे. तो राजकीय मतभेद तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा इतरही बाबींचे जे गोष्टी आहेत, जे मतभेद आहेत, त्याच्यामुळे ह्या राज्यांनी ह्या PMC योजनेला आतापर्यंत विरोध केला होता. आणि म्हणून हा सगळा मुद्दा जो आहे तो अलीकडच्या काळात चर्चेत आलेला आहे. बघा आता ह्या जी राज्य आहेत त्याच्यामध्ये ह्या राज्यांनी का विरोध केलेला लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये दिल्ली आणि पंजाब ह्यांचं असं म्हणणं आहे ह्या राज्य सरकारांचं की PMC योजनेमधून जे काही तुम्ही आधुनिक स्वरूपाच्या शाळा विकसित करू पाहताय, ह्या अस्तित्वात असणाऱ्या शाळांमध्ये तुम्ही हे अपग्रेडेशन करताय. म्हणजे नवीन शाळा काही तुम्ही बांधत नाही, ज्या शाळा आधीच अस्तित्वात आहेत त्या शाळांमध्ये हे बदल तुम्ही घडवताय. आणि मग दिल्ली आणि पंजाब सरकारचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे अशा प्रकारच्या योजना ऑलरेडी सुरू आहेत. दिल्ली सरकारच्या स्वतःच्या राज्य सरकारच्या अंतर्गत त्या योजना सुरू आहेत. पंजाब सरकारचे असंच म्हणणं होतं की आमच्याकडे सुद्धा स्वतःच्या अशा स्कीम सुरू आहेत, त्यामुळं केंद्राची वेगळी योजना राबवण्यानं फारसा काही फरक पडणार नाही, ही त्याच्या मागची भूमिका होती. त्याचबरोबर आपण जर पाहिलं पश्चिम बंगालनं जो विरोध केला तो यासाठी विरोध केलाय की ह्या योजनेमध्ये खर्चाची जर तरतूद आपण पाहिली तर 60% खर्च केंद्र सरकार करणार आहे आणि 40% खर्च हा राज्य सरकारने करायचा. सो पश्चिम बंगाल सरकारचं असं म्हणणं आहे की 40% खर्च जर राज्य सरकार करणार असतील तर ह्या योजनेचं PMC हे नाव कशासाठी ठेवलंय, कारण सगळं श्रेय केंद्राला जाणार, म्हणून ह्या योजनेचं नाव बदलावं अशी एक भूमिका पश्चिम बंगाल सरकारनं घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्या व्यतिरिक्त इतर जी 2 राज्य तामिळनाडू आणि केरळ ह्या राज्यांनी एप्रिलमध्येच ह्या योजनेसाठी अनुकूलता दर्शवलेली आहे. त्याच्यामुळं तामिळनाडू आणि केरळ राज्यांचा आता तसा काही फारसा विरोध राहिलेला नाही. विरोध आता ह्या प्रमुख 3 राज्यांचाच आहे, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम बंगाल. आणि तो का आहे तो मी तुम्हाला आता सांगितलं. आणि हा जो वाद आहे तो आता जास्त वाढत असताना दिसतो आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सेक्रेटरी लेवलवरून ह्या राज्यांना पत्रव्यवहार झाला की ह्या योजनांमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे. हा विषय संसदेमधल्या जी काही पार्लिमेंटरी कमिटी आहे फॉर एज्युकेशन त्या संसदीय समितीसमोर सुद्धा हा विषय गेला आणि त्या संसदीय समितीचे जे अध्यक्ष विवेक ठाकूर यांनी देखील केंद्राला असं सुचवलं की तुम्ही ह्या राज्यांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांचं मत परिवर्तन करावं. आणि त्या दृष्टीनं केंद्राकडून ह्या राज्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आणि त्याला या राज्य सरकारांनी मी आता सांगितलं त्या प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं आहे की दिल्ली आणि पंजाब सरकारनं म्हटले की आमच्याकडे अशा स्कीम ऑलरेडी चालू आहेत, त्यामुळे नव्या स्कीमची आम्हाला गरज नाही. किंवा पश्चिम बंगाल सरकारचं म्हणणं आहे की ह्या स्कीमचं नामाभिधान बदलण्यात यावं वगैरे. आणि त्यामुळे ही राज्य सहभागी होत नाहीत असं पाहिल्यानंतर जे काही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत शालेय शिक्षण विभाग आहे, ह्या शालेय शिक्षण विभागानं काय केलं की ह्या राज्यांना जाणारा जो SSA मधला फंड आहे, SSA योजना, सर्व शिक्षा अभियान, ह्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत त्या राज्यांना मिळणारा जो निधी आहे तो रोखून धरलेला आहे. आणि सर्व शिक्षा अभियान कोण राबवत आहे? शालेय शिक्षण विभाग केंद्रामध्ये. आणि हे सर्व शिक्षा अभियान काय हे लक्षात घ्या, 2001 साली सर्व शिक्षा अभियान भारतामध्ये लॉन्च झालेले आणि त्याचा मुख्य हेतू काय होता की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं. प्राथमिक शिक्षण सगळ्यांना
मोफत अवेलेबल झालं पाहिजे. नंतरच्या काळात आपण त्याच्यात माध्यमिक शिक्षणाचाही समावेश केला आणि त्याच्यामुळे आता 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सार्वत्रिक शिक्षण पुरवणं या दृष्टीनं SSA म्हणजे सर्व शिक्षा अभियान आपल्याकडे सुरू आहे. केंद्र राज्य सरकार त्याच्यात 50-50% खर्च उचलतात. केंद्राचा 50% निधी असतो, राज्यांचा 50% निधी. सो SSA हे अभियान ऑलरेडी आपल्याकडे सुरू आहे. या SSAच्या व्यतिरिक्त ही PM श्री स्कीम सुरू आहे, हे लक्षात घ्या. SSA अभियानाचा आणि PM अभियानाचा तसा थेट संबंध नाही. SSA स्वतंत्ररित्या कार्यरत आहेच आहे. केंद्र 50% खर्च उचलते, राज्य 50% खर्च उचलते. आता ह्या विवादामुळे काय झालं, PM श्री योजनेमध्ये हे राज्य येत नाहीत, समाविष्ट होत नाहीत. बाकी सगळी राज्य आलेली आहेत आणि त्याच्यामुळं देश पातळीवर ही स्कीम राबवायला जी अडचण येते, त्याच्यामुळे ह्यांनी शालेय शिक्षण विभागानं काय भूमिका घेतली की SSA अंतर्गत जो निधी 50% जो ह्यांना दिला जाणार आहे, कारण SSA मध्ये काय 50-50% भागीदारी आहे. केंद्राकडून 50% निधी मिळतो आणि राज्यांकडून 50% निधी मिळतो. त्यामुळं ह्या आता ह्या 3 राज्यांना, कारण हे 2 तामिळनाडू आणि केरळनं तर आता भूमिका बदलली की ते सहभागी व्हायला तयार आहेत. मात्र ह्या 3 राज्यांसाठी केंद्राने असं ठरवलं की SSA अंतर्गत जो काही 50%चा निधी आम्ही तुम्हाला देणार आहोत, तो निधी तुम्हाला आता मिळणार नाही किंवा तो रोखून धरण्यात आलेला. म्हणजे वर्षामधून 4 टप्प्यात हा निधी दिला जातो. दरवर्षी 3-3 महिन्यांनी त्याचे हप्ते केंद्राकडून राज्यांना पाठवले जातात, हे जे काही 50%चा वाटा आहे. आता ह्या 3 राज्यांना काय झाले की मागच्या 3 तिमाहीमधले निधी जो आहे तो केंद्राकडून मिळालेला नाही. त्याचं कारण हेच आहे की PM श्री योजनेमध्ये ह्या राज्यांनी अजून सहभाग नोंदवलेला नाही आणि त्या दृष्टीनं ही योजना जी आहे ती चर्चेमध्ये आलेली. तर ही योजना लक्षात घ्या काय आहे, याच्यामध्ये तर मुख्य हेतू आहे की NEPच्या मार्गदर्शक धोरणानुसार दर्जेदार, सर्वसमावेशक आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण करायच्या. याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. सो सर्वसमावेशक, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ह्या स्कीमची सुरुवात. ही स्कीम जी आहे ती 14,500 म्हणजे 14,500 पेक्षा अधिक शाळांमध्ये राबवली जाणार आहे आणि ह्या शाळा ज्या आहेत ते एक मॉडेल स्कूल सारखं त्या डेव्हलप केल्या जाणार आहेत. एक आदर्श उदाहरण म्हणून त्या परिसरामध्ये ह्या शाळा कार्यरत असतील. देशभरातील अशा 14,500 शाळा निवडल्या जातील आणि त्याच्यामध्ये प्रादेशिक समानता आणण्याचा पण प्रयत्न केला. साधारणतः प्रत्येक ब्लॉकमध्ये 2 पेक्षा जास्त शाळांचं समावेश याच्यामध्ये केला जात नाही. जास्तीत जास्त 2 शाळा एका ब्लॉकमधून येऊ शकतात. त्याच्यामुळे देश पातळीवरील जवळपास सर्व विभागांचा, प्रदेशांचा समावेश या योजनेमध्ये होतोय. 20 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश किंवा 20 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि ह्या योजना ज्या ज्या प्रदेशामध्ये अशा ह्या स्कूल जिथं 14,500 स्कूल जिथं स्थापन होतील त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत, मग खाजगी असतील, सरकारी असतील, त्या सगळ्या शाळांना ह्या शाळांमधून एक प्रेरणा मिळेल की आपल्या पण शाळेमध्ये अशा प्रकारचं दर्जेदार आधुनिक शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण आपण दिलं पाहिजे. आणि ते कसं द्यायचं, कोणतं तंत्रज्ञान राबवायचं, तर ह्या शाळांमध्ये येऊन त्यांना पाहता येईल आणि मग तशा प्रकारचे उपक्रम, तशा प्रकारचं तंत्रज्ञान, तशा प्रकारचे नाविन्य उपक्रम ते आपापल्या शाळेमध्ये राबवू शकतील. आणि मग अंतिमतः काय होईल की NEPची जी काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टानुसार सर्व भारतामध्ये शिक्षण व्यवस्था प्रसारित आणि त्याची प्रचारण होईल. हे त्याच्यातलं अल्टिमेट उद्दिष्ट आहे. आता PM श्री मध्ये पहा, प्राथमिक शिक्षणापासून ते सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी पर्यंतच्या शिक्षणाचा समावेश आहे. आता या ज्या शाळा आहेत 14,500 शाळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला. ह्या शाळा कुठल्या असतील पहा, कोणत्या शाळा असतील, त्याला काही त्यांनी निकष दिलेले आहेत. ह्या ज्या शाळा आहेत त्या एकतर केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या अखत्यारीतल्या शाळा असाव्यात. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालय किंवा नवोदय विद्यालयांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहे. म्हणजे थोडक्यात PM श्री ही योजना खाजगी शाळांना लागू नाही. सो मग कोणत्या शाळा असल्या पाहिजेत, केंद्र किंवा राज्य सरकार अथवा केंद्रशासित प्रदेशांच्या अखत्यारीतल्या सरकारी शाळा किंवा केंद्रीय नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय या शाळा असणं अपेक्षित आहे.
त्याचबरोबर मग ह्या शाळांची निवड कशी होणार आहे, नेमक्या कोणत्या शाळा याच्यामध्ये सहभागी करून घ्यायच्या जाणार आहेत आणि त्याच्यात जे निकष आहेत ते सगळ्यांना समान असणार आहेत. ह्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. किमान निकष त्यांनी ठरवलेले आहेत. मिनिमम काही स्टँडर्ड्स आहेत जे किमान निकष ज्या शाळांमध्ये ऑलरेडी साध्य झालेले आहेत ते अशा शाळा पीएमश्री योजनेमध्ये समावेश होऊ शकतात. मग ह्या किमान निकष कशाच्या संदर्भात आहेत, पायाभूत सुविधांच्या संदर्भात आहेत, सरासरी विद्यार्थी संख्या त्या शाळांमध्ये, इतर अनेक बाबींचे घटक ह्या किमान निकषामध्ये घेतले. पायाभूत सुविधा त्या शाळांमध्ये कोणत्या असाव्यात, म्हणजे उदाहरणार्थ त्या शाळांची स्वतःची इमारत असली पाहिजे, स्वतःच्या मालकीची इमारत, म्हणजे रेंटवरची इमारत असायला नको. त्या शाळेमध्ये वीज सुविधा, त्याच्यानंतर मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेटची सुविधा, स्वच्छ पाण्याची सुविधा, पेयजलाची सुविधा, हात धुण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था, लायब्ररी, अशा पायाभूत सुविधा तिथं मिनिमम असल्या पाहिजेत. ह्याच्यापेक्षा जास्त अजून सुविधा असतील तर चालतील, पण मिनिमम ह्या अनेक काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितल्यात की हे किमान निकष आहे. त्याचबरोबर त्या राज्यामधली जी काही सरासरी विद्यार्थी संख्या आहे प्रति शाळा, त्या सरासरीपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांचा याच्यामध्ये समावेश आहे, म्हणजे तो किमान निकष आहे. ओके, सो पीएमश्री योजनेमध्ये समाविष्ट होणाऱ्या शाळांमध्ये किमान सरासरी संख्या कशी असली पाहिजे, त्या राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असली पाहिजे प्रति शाळा विद्यार्थी संख्या. मग अशा किमान निकष असणाऱ्या शाळा तिथं पात्र आहेत पीएमश्री मध्ये येण्यासाठी. मग 14,500 पेक्षा खूप जास्त अशा शाळा असतील तर त्या कशा निवडायच्या, त्यासाठी त्यांनी काय केलं की त्रिस्तरीय निवड प्रक्रिया ठरवली. की किमान निकष पूर्ण करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्याच्यातून 14,500 निवडण्यासाठी त्रिस्तरीय अशी निवड प्रक्रिया ठरवली. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा मध्ये, आणि त्या प्रक्रियेतून ह्या अंतिमतः 14,500च्या आसपास शाळा निवडल्या जाणार आहेत. आणि ही जी त्रिस्तरीय निवड प्रक्रिया आहे त्या त्रिस्तरीय निवड प्रक्रियेमधले निकष हे कशाच्या आधारे ठरवले जाणार आहेत, यूडीआयज प्लस हा जो डेटा आहे त्या डेटाच्या आधारे ही त्रिस्तरीय निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. यूडीआयज प्लस नावाचं ही जी काही व्यवस्था केंद्रीय शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राबवली जाते त्याच्यामधला डेटा या निवड प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे. यूडीआयज काय लक्षात घ्या, युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम प्लस नावाची ही स्कीम आहे, एक ॲप किंवा एक इंटरनेट प्रणाली याच्यामध्ये तयार केलेली आहे. आणि यूडीआयज मध्ये काय केलं जातं की सर्व मान्यताप्राप्त शाळांमधून डिटेल इन्फॉर्मेशन फॉर्म, डेटा कलेक्शन फॉर्म जो आहे, डेटा कलेक्शन फॉर्म भरवला जातो आणि तो फॉर्म प्रत्येक शाळेनं यूडीआयजच्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती भरायचा आणि त्याच्यातून केंद्रीय शालेय शिक्षण विभागाला हा प्रत्येक शाळेचा स्वतंत्र डेटा अवेलेबल होतो. सो अशी ही यूडीआयजची व्यवस्था आहे, लक्षात घ्या. आता हे यूडीआयज जे आणलेलं आहे त्याचा फायदा काय होणार आहे, कारण भारतामध्ये लाखो शाळा आहेत, करोडो विद्यार्थी त्या शाळांमध्ये शिकतात आणि मग ह्या शाळांमध्ये सुधारणा करायच्या असतील तर आपल्याकडे त्यांचा डेटा अवेलेबल असला पाहिजे आणि तो डेटा गोळा करण्यासाठी यूडीआयज प्लस ही व्यवस्था आहे. प्रत्येक शाळेला एक युनिफाईड कोड, यूडीआयज कोड दिला जातो. जसं आधार नंबर व्यक्तीला असतो तसंच प्रत्येक शाळेला यूडीआयज कोड आहे, तो नॅशनल लेवलचा त्यांचा आयडेंटिटी कोड म्हणून वापरला जाईल. आणि मग प्रत्येक शाळा काय करेल की यूडीआयजच्या त्या आपल्या अकाउंटमध्ये ही माहिती दरवर्षी अपलोड करणार आणि त्याच्यामधून काय होईल की सरकारला सलग अशा प्रकारची वर्षानुवर्षाची आकडेवारी त्यांना कम्पॅरिझनसाठी सुद्धा वापरता येईल. ह्या आकडेवारीचा काय फायदा होणार आहे की नवे काही उपक्रम राबवायचे असतील तर ते उपक्रम कोणते असले पाहिजेत, नेमक्या कोणत्या घटकांवर असले पाहिजेत. सो त्या गोष्टी ठरवण्यासाठी ह्या सगळ्या डेटाचा, आकडेवारीचा फायदा जरूर होणार आहे आणि त्याच्यातून शालेय शिक्षण सुधारण्यासाठी जे काही उपक्रम राबवायचे त्या जास्त प्रभावी होतील. ठीक आहे. सो या पद्धतीने शाळांची निवड प्रक्रिया ह्याच्यामध्ये राबवली जाणार आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रियेतून गेलेल्या ज्या शाळा आहेत, लक्षात घ्या, ह्या सगळ्या प्रक्रियेला जो खर्च येणार आहे तो केंद्र आणि राज्य सरकार 60-40 अशा प्रमाणात विभागून घेणार आहे. केंद्र सरकार 40% खर्च करणार, 40%
राज्य सरकार खर्च करणार सर्वसाधारण राज्यांमध्ये. पण जी नॉर्थ ईस्टर्न राज्य आहेत किंवा JNKची युनियन टेरिटरी आहे, या ठिकाणी 90% केंद्राकडून खर्च होईल आणि 10%च फक्त त्या राज्यांनी खर्च करायचा आहे. ठीक आहे. आणि जी काही केंद्रशासित प्रदेश जिथं विधान भवन अस्तित्वात नाही, लेजिस्लेचर अस्तित्वात नाही, अशा ठिकाणी सगळा 100% खर्च हा केंद्राचा असेल. म्हणजे थोडक्यात ही केंद्र पुरस्कृत योजना आहे, लक्षात घ्या. आणि या योजनेमध्ये केंद्राचा जो 60% वाटा आहे, पुढच्या 5 वर्षात 18,128 कोटी केंद्र सरकार खर्च करणं अपेक्षित आहे, राज्य सरकार 9,232 कोटी खर्च करणं अपेक्षित आहे आणि एकूण 27,360 कोटी रुपये 5 वर्षामध्ये खर्च होतील. हे जे 5 वर्ष आहेत तुम्ही लक्षात घ्या, 2022-23 ते 26-27 ह्या 5 वर्षाच्या कालावधीत हा सगळा खर्च केला जाईल आणि त्याच्यातून ह्या सगळ्या योजना राबवल्या जातील. आणि ह्या PM श्री योजना मग ह्या इतर शाळांपेक्षा वेगळ्या कशा ठरतील पहा. त्यांचं वेगळेपण काय असणार आहे, ते वेगळेपण जे आहे ते अनेक बाबतीमध्ये आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ या शाळांमध्ये 3री पर्यंत सर्व मुलांना मूलभूत साक्षरता आणि सांख्यिकीय जी काही आकडेमोड आहे ती करणं किंवा त्यांना अवगत होणं कंपल्सरी केलेलं आहे. दुसरा मुद्दा, 5वी पर्यंत या शाळेमधून मातृभाषेतून शिक्षण कंपल्सरी आहे 5वी पर्यंत. मग मातृभाषेतून स्टडी मटेरियल त्यांना शिक्षण देणं, ह्या सगळ्या गोष्टी होतील. शालेय शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालून इथं शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे या शाळांमध्ये. त्याचबरोबर या शाळांना नागरिकत्वाचं शिक्षण दिलं जाणार आहे या विद्यार्थ्यांना. म्हणजे चांगलं नागरिक घडण्यासाठी, आदर्श नागरिक घडण्यासाठी विद्यार्थी कसा असला पाहिजे, मग त्याला श्रमदानाचं महत्त्व, सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याचं महत्त्व असेल किंवा त्याचे जे काही घटनात्मक अधिकार आहेत, घटनात्मक कर्तव्य आहेत, त्याची जाणीव जागृती त्याच्यामध्ये निर्माण करणं, या प्रकारचं शिक्षण त्याला दिलं जाईल. भारतीय ज्ञान व्यवस्था आणि स्थानिक परंपरांचं ज्ञान ह्याचा देखील समावेश या शिक्षणामध्ये केलेला आहे. त्यामुळे फक्त पाश्चात्य प्रकारचं आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचं शिक्षण नाही, तर त्याचबरोबर भारतामधून सुद्धा काही तत्वज्ञान, विज्ञान या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे भारतीय ज्ञान परंपरेतलं नॉलेज आहे ते सुद्धा ज्ञान ह्या विद्यार्थ्यांना दिलं जाईल. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर त्या शाळा ज्या ज्या स्थानिक ठिकाणी आहेत तिथल्या स्थानिक लोकांचं काही परंपरेचं ज्ञान असतं, पारंपरिक वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असतं, ते सुद्धा ज्ञान त्या विद्यार्थ्यांना अवगत करून दिलं जाणार आहे. म्हणजे हा विद्यार्थी, असा जो विद्यार्थी असेल अशा शाळेत घडलेला, तो काय असेल की आधुनिक शिक्षणाबरोबरच त्याला भारतीय परंपरा, भारतीय ज्ञान, संस्कृती यांचं सुद्धा त्याला ज्ञान झालेलं असेल आणि त्याच्यामुळं तो जी काही आपली पायमुळं आहेत जगण्याची, ती पायमुळं यांना जोडून तो विद्यार्थी आपल्या भविष्याची तयारी करू शकतो. पुढचं जे काही त्याचं वेगळेपण आहे त्या व्यवस्थेचं, ते म्हणजे व्यावसायिक कौशल्य, IT कौशल्य, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या प्रकारचं सुद्धा शिक्षण ह्या विद्यार्थ्यांना दिलं जाईल. आणि त्यामुळे जेव्हा हा विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडेल, ह्यापैकी किमान एक प्रकारचं तरी कौशल्य त्याला आत्मसात झालेलं असलं पाहिजे. म्हणजे त्याला व्यावसायिक कौशल्य आत्मसात झालं पाहिजे किंवा त्यांना IT कौशल्य, त्याचा जो काही व्यक्तिमत्वाचा कल आहे, कोडिंग असेल, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, कोड करणं, किंवा आता आलेलं जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचं नॉलेज, यापैकी कुठलं तरी किमान एक कौशल्य त्यांनी आत्मसात करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. योगा, फिट इंडिया, खेलो इंडियामध्ये सहभाग, मानसिक स्वास्थ्यासाठीचं समुपदेशन, करिअर गायडन्स, करिअर समुपदेशन, ह्या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांना या प्रोग्राममधून अवेलेबल करून देण्यात येणार आहे. आणि त्या दृष्टीनं ही जी स्कीम लॉन्च झालेली आहे ती देश पातळीवर राबवण्यासाठी प्रयत्न होत असताना जो काही राज्यांकडून विरोध होत आहे त्या संदर्भात हा विवाद निर्माण झाला आणि त्याचे मुद्दे आपण पाहिले. तर दुसरा मुद्दा आपल्या या आठवड्यामध्ये चर्चेत जो आलेला आहे तो म्हणजे नेपाळचे नवे पंतप्रधान KP ओली यांची नियुक्ती झालेली आहे. पहा, आता पंतप्रधान तुम्ही म्हणाल नेपाळचे आहेत, त्याची चर्चा आपल्याला का महत्वाची, कारण की आपला शेजारी राष्ट्र आहे नेपाळ आणि नेपाळला तिन्ही बाजूने भारताचा प्रदेश, त्यांना लँड बाउंड्री आहे आणि चौथ्या बाजूला त्यांना चायनाची बाउंड्री आहे. त्यामुळं भारत आणि चीन ह्यांच्यामध्ये एक अतिशय स्ट्रॅटेजिक लोकेशन, अतिशय मोक्याचं ठिकाण हे नेपाळ आहे. आणि म्हणून नेपाळमध्ये जे काही सत्ता बदल होतात ते भारताच्या परराष्ट्र व्यवहार
आणि त्याचबरोबर भारताचा व्यापार असेल किंवा चीनसोबतचे संबंध आहेत या सगळ्यांवरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणून नेपाळमध्ये असेल किंवा भूतानसारखं राष्ट्र असेल, जे काही भारताचे शेजारी राष्ट्र आहेत, तिथे जिथे कुठे सत्ता बदल होईल तो भारतासाठी महत्त्वाचा असेल. नेपाळ हे अजून एका दृष्टीनं महत्त्वाचं आहे, कारण की एकतर ते हिमालयाच्या पायथ्याचं तो देश आहे, निसर्ग संपन्न देश आहे, पण अनेक बाबतीत तो भारतावर अवलंबून आहे, कारण औद्योगिकरण नाही आहे, पर्वतीय प्रदेश असल्यामुळं, आणि म्हणून भारताकडून अनेक बाबतीमध्ये पेट्रोलियम सप्लाय असेल, अन्नधान्याचा सप्लाय असेल, अनेक गोष्टीवरती नेपाळ हा भारतावर अवलंबून आहे. आणि भारतसुद्धा नेपाळला एक मोठा भाऊ या नात्यानं वेळोवेळी ती मदत देत असतो. दुसरं एक महत्त्व म्हणजे नेपाळमध्ये हिंदू लोकसंख्या जी आहे ती बहुसंख्य आहे, म्हणजे भारतानंतर हिंदू लोकसंख्या जास्त असणारा हा एक देश आहे. सो ह्या नेपाळमध्ये नवीन पंतप्रधान जे आले KP ओली यांची नियुक्ती झालेली. 14 जुलै रोजी तेथील राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी KP ओलींची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आणि 15 जुलैला त्यांनी शपथ घेतलेली. सो त्यांचा शपथविधी देखील पार पडलेला आहे. आणि हे जे KP ओली आहेत हे तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. 72 वर्षीय KP ओली याच्यापूर्वी 11 ऑक्टोबर 2015 ते 10 ऑगस्ट 2016 या दरम्यान त्यांची पहिली टर्म पंतप्रधान पदाची पार पडली. त्यानंतर दुसरी टर्म त्यांची पंतप्रधान पदाची जी त्यांना मिळाली 5 फेब्रुवारी 2018 ते 13 जुलै 2021 ही एक मिळालेली. आणि त्याच्यानंतर आता जी तिसरी टर्म त्यांची सुरू झालेली आहे. ही जी त्यांची नियुक्ती आहे ती का करण्यात आली लक्षात घ्या, कारण आता काही निवडणुका झालेल्या नाहीयेत. निवडणुका पार होऊन मग हे नवीन पंतप्रधान सत्तेत आलेले नाहीयेत. तर काय झालेलं आहे की मावळते पंतप्रधान पुष्पकमल दहाल यांनी विश्वासदर्शक ठराव गमावलेला आहे. आणि संसदेतला विश्वासदर्शक ठराव गमावल्यामुळं नवीन पंतप्रधान नियुक्त करण्याची वेळ आली आणि म्हणून KP ओलींना त्या ठिकाणी संधी मिळाली. आता हे लक्षात घ्या की हे जे आहेत मावळते पंतप्रधान पुष्पकमल दहाल, ठीक आहे, हे 2022च्या शेवटी डिसेंबर 2022च्या आसपास तिथं सत्तेत आले. आणि त्यावेळी ज्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकांनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळं कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल, माओइस्ट सेंटर ही जो त्यांचा पक्ष आहे, त्या पक्षाचे पुष्पकमल दहाल हे पंतप्रधान झाले. आणि साधारणतः 19 ते 20 महिने ते सत्तेत राहिले आणि त्यांच्यावर अविश्वासदर्शक ठराव दाखल करण्यात आला. तो अविश्वासदर्शक ठराव का दाखल करण्यात आला लक्षात घ्या. आता हे जे तिथं इलेक्शन पार पडलं 2022च्या एंडला, त्या इलेक्शनमध्ये जे संख्याबळ आहे ते आपल्याला असं दिसतं की 3 प्रमुख पक्ष तिथं समोर आलेले आहेत संख्याबळाच्या दृष्टीनं. नेपाली काँग्रेस NC 89 सीट्स त्यांना मिळाल्या. त्यांचे जे नेतृत्व आहे शेर बहादूर दोबा. दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष राहिला कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट नावाचा CPN UML 78 सदस्य बळ आहे. KP ओली जे आता पंतप्रधान झाले ते ह्या पक्षाचे. आणि तिसरे जे मावळते पंतप्रधान आहेत त्यांचा जो पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ माओइस्ट सेंटर MC CPN NC यांचे 32 संख्याबळ आहे. आता हे 3 प्रमुख पक्ष झाले. असे टोटल 12 पक्ष आहेत ज्यांचे सदस्य त्या संसदेमध्ये निवडून आलेले आहेत. त्यांचे जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे किंवा लोकप्रतिनिधी गृह आहे त्याच्यात एकूण 275 सदस्यांचं ते सभागृह आहे. आणि ह्या 275 मध्ये जे 12 पक्ष त्यांचे प्रतिनिधी संसदेमध्ये गेले त्याच्यातले 3 टॉप 3 चे मोठे पक्ष आहेत. आता ही निवडणूक पार पडल्यानंतर लक्षात घ्या कोणत्याच पक्षाला बहुमत नाहीये. आता इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना तर यांच्यापेक्षा खूप कमी संख्याबळ आहे, त्यामुळे त्यांची नावं काही आपण इथं घेतली नाहीत. हे टॉप 3 आणि हेच या तिघांपैकीच कुणीतरी एक पंतप्रधानपदी विराजमान होतं. त्यामुळे हे सरकार ठरवणारे हे 3 पक्ष आहेत. आणि 2022च्या शेवटी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये असं झालं की कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. नॅशनल काँग्रेसला 89
ह्यांना द्वितीय क्रमांकावर राहिले 78 आणि तिसऱ्या क्रमांकावर CPN-MC यांना 32 संख्याबळ मिळालं. आणि मग ही निवडणूक पार पडल्यानंतर डिसेंबर 2022 ची निवडणूक पार पडल्यानंतरची सिच्युएशन आपण लक्षात घेतो. डिसेंबर 2022 मध्ये त्याच्यामध्ये काय झालं की हा जो CPN-UML आहे तो पक्ष आणि CPN-MC ह्या दोघांची कोॲलिशन गव्हर्नमेंट स्थापन झालं. लक्षात घ्या. आता ही जी इलेक्शन लढली गेली ती इलेक्शन खरं तर CPN-MC माओइस्ट हे जे पुष्पकमल दहाल यांचा पक्ष आहे त्यांचा पक्ष आणि नेपाली काँग्रेस ह्यांनी ती कोॲलिशन म्हणून ती इलेक्शन लढली. लक्षात घ्या. दोघांनी एकत्र निवडणूक लढवली. पण निवडणुकीचा रिझल्ट आल्यानंतर पुष्पकमल दहाल यांनी काय केलं की नेपाली काँग्रेसची साथ सोडून दिली आणि CPN-UML ला साथीला घेत सरकार स्थापन केलं त्यांनी. साधारणतः 19 ते 20 महिने चाललं. मग आता यांच्या दोघांमध्ये जो कॉमन अजेंडा होता त्याच्यातले बरेचसे मुद्दे होते, त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि CPN-UML नी काय केलं की आपला पाठिंबा काढून घेतला सरकारला जो दिलेला आहे. आणि हा जो पक्ष आहे तो छोटा पक्ष आहे, संख्येनं 32 संख्याबळ असणारा, त्यामुळे साहजिकच आहे विश्वासदर्शक ठराव जेव्हा संसदेसमोर आला तेव्हा पुष्पकमल दहाल हे तो विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार कोसळलं आणि नवीन सरकार सत्तेत आलं. आता तुम्ही विचाराल की फक्त 32 संख्याबळ असणारा पक्ष इथं सत्तेत आला आणि त्यांचा पंतप्रधान कसं काय झाला? पंतप्रधान तर यांचा व्हायला पाहिजे होता नाही का. त्याच्यामुळं सिच्युएशन अशी झालेली आहे की हे जे दोन मेजर पक्ष आहेत नेपाली काँग्रेस आणि CPN-UML यांच्या कुणालाच बहुमत नाही. म्हणजे आणि त्याच्यामुळे हे दोन मेजर ऑपोजिशन एकमेकांचे विरोधी पक्ष आहेत. आणि मग CPN-MC जो आहे तो किंगमेकर पक्ष म्हणून ठरला. म्हणजे हा पक्ष ज्यांच्यासोबत जाईल त्याचं सरकार स्थापन होणार. आणि हे दोघे एकत्र येण्याची तर शक्यता नाही, कारण हे एकदम एकमेकांच्या विरुद्ध असले पक्ष आहेत. बरोबर. आणि मग CPN-MC हे किंगमेकर ठरल्यामुळं पुष्पकमल दहाल यांनी तिथं एक अट ठेवली की मी पंतप्रधान होणार तरच आम्ही त्या सरकारला पाठिंबा देऊ. आणि त्या दृष्टीनं या दोघांमध्ये समझोता झाला आणि त्या निवडणुकांनंतर त्यांनी सरकार कोॲलिशन गव्हर्नमेंट स्थापन केलं. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत. पण हे मतभेद झाल्यानंतर यांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडलं आणि मग नवीन PM कोण असला पाहिजे. पुन्हा एकदा प्रॉब्लेम. आता ह्या पुष्पकमल दहाल यांनी काय केलं की परत एकदा नेपाली काँग्रेस सोबत संपर्क केला की ठीक आहे हे UML बाजूला गेलेलं आहे, त्यांच्याऐवजी काय करा, नेपाली काँग्रेसनं आमच्यासोबत येऊन सरकार स्थापन करावं. आणि हे सगळी ही चर्चा सुरू असताना CPN-UML नं काय केलं, KP ओली यांनी सुद्धा शेर बहादूर दौबा यांच्या समोर ह्या दोघांमध्ये प्रस्ताव चर्चा झाली की आपण दोघांनी काय एकत्र येऊ नये नाही का. सो ह्या दोघांनी एकत्र आले आणि पुष्पकमल दहालच्या पक्षाला बाजूला ठेवून त्यांनी आपलं सरकार आता स्थापन केलं. आणि त्या सरकारमध्ये मग आता हे 14 जुलैला त्यांची नियुक्ती झाली, 15 जुलैला या सरकारचं शपथविधी झालेला. सो आता जे सरकार स्थापन झालेले ते ह्या दोघांचं सरकार आहे हे लक्षात घ्या. कोण कोण आहे? नेपाली काँग्रेस, शेर बहादूर दौबा आणि CPN-UML KP ओली यांचा पक्ष. ओके. सो इथं त्यांचं असं ठरलेलं आहे की 1.5 वर्षांचं साधारणतः पंतप्रधान पद मिळेल प्रत्येकाला. सो पहिली 1.5 वर्ष जी आहे ती KP ओलींनी घेतली, त्यामुळे नवीन पंतप्रधान ते आहेत. आणि हे इतके विचाराने एकमेकांच्या विरोधात असलेले, एकमेकांचे कट्टर शत्रू असणारे दोन पक्ष एकत्र यायचं कारण असं आहे की राजकीय अस्थिरता अत्यंत वाढली. मागचे 5 वर्ष जर आपण बघितले तर 5 पंतप्रधान झाले 5 वर्षात. म्हणजे दरवर्षी नवीन पंतप्रधान येतो. आणि म्हणून ही सगळी नेपाळची जी काही लोकशाही व्यवस्था आहे ती अतिशय कमकुवत अवस्थेमध्ये अस्थिर झालेली आहे. आणि म्हणून ती स्थिरता देण्यासाठी परत एकदा नवीन इलेक्शन घेण्यापेक्षा कोॲलिशन गव्हर्नमेंट स्थापन करण्याकडे यांचा कल आहे. आणि
त्याच्यामुळं ते एकत्र आलेले आहेत अपरिहार्य कारणास्तव. आणि हे जर सरकार आता अयशस्वी झालं, ह्यांनी जर कार्यकाळ पूर्ण नाही केला, तर मात्र नेपाळनं जी काही लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे तिच्यावर येणाऱ्या काळात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. कारण की कुठलंही लोकशाही मार्गाने आलेलं सरकार जर स्थिर होऊ शकत नसेल, तर ती व्यवस्था त्या देशासाठी कितपत उपयुक्त आहे असे प्रश्नचिन्ह त्याच्यामध्ये निर्माण होतात. कारण की नेपाळसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अर्थव्यवस्था सक्षम करणं आहे, इतर प्रकारचे प्रश्न आहेत. भारत आणि चीन सारखे मोठे शेजारी राष्ट्र आहेत, त्यांच्याशी असणाऱ्या संबंधांचं व्यवस्थापन आहे. आणि अशा सगळ्यामध्ये इथली राज्यव्यवस्था स्थिर असणं हे त्यांना महत्त्वाचं वाटलेलं आहे, म्हणून त्यांनी हे कोॲलिशन गव्हर्नमेंट स्थापन केलेलं आपल्याला दिसतं. आता याच्यात भारताच्या दृष्टीने काय महत्त्वाचं बघा, KP ओली हे त्यांचं जर आपण आधीचे कार्यक्रम बघितले, 2 वेळा ते पंतप्रधानपदी आले, पण भारताला फारशी काही अनुकूल भूमिका त्यांनी आतापर्यंत घेतलेली नाही. आणि म्हणून भारताचा इंटरेस्ट जास्त असतो नेपाळमधल्या नेतृत्वामध्ये. त्यामुळं KP ओली हे फारसे काही याच्या आधीच्या कार्यकाळात भारत धार्जिणे फारसे राहिलेले नाही. 2015ला जेव्हा नेपाळनं नवीन कॉन्स्टिट्यूशन स्वीकारली, तेव्हा त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तिथले जे काही अल्पसंख्याक घटक आहेत त्यांना दुर्लक्षित करणारे किंवा त्यांच्या हितविरोधी काही मुद्दे होते आणि ते दूर करावेत म्हणून भारतानं त्यांच्याकडे आग्रह धरला. तसा कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करण्याचा आग्रह धरला आणि त्याला KP ओली त्यांनी त्यावेळी विरोध केलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हे ओली हे थोडेसे प्रो चायना थोडासा त्यांचा व्यवहार आपल्याला राहिलेला दिसतो. त्यामुळं येणाऱ्या काळात कदाचित चायनाचा जो बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये चायना इकडे नेपाळमध्ये काही उपक्रम किंवा इन्फ्रास्ट्रक्चर राबवतंय का आणि त्याला KP ओली काही मदत करू शकतात का, या दृष्टीनं सुद्धा भारताचं या सगळ्या घडामोडींवरती लक्ष असणार आहे. ओके. आता ही जी काही तिथे निवडणुका झाल्या लक्षात घ्या, ही अगोदर ही हा जो देश आहे नेपाळ ही काय होती, राजेशाही होती. लक्षात घ्या 2008ला त्यांनी काय केलं की राजेशाही समाप्त केली. 239 वर्षांचा इतिहास असणारी राजेशाही समाप्त केली आणि त्यांनी लोकशाही स्वीकारली. लोकशाही व्यवस्था 2008 पासून स्वीकारली आणि मग नियमित निवडणुका घेणं, त्याला अनुसरून असणारी नवीन राज्यघटना अस्तित्वात आणणं, ह्या सगळ्या गोष्टी 2008 नंतर घडलेल्या आहेत. त्यांची जी लोकशाही व्यवस्था आहे ती कशी लक्षात घ्या, संघराज्य आहे, संसदीय आहे आणि द्विग्रही प्रकारची व्यवस्था तिथं आहे. सो फेडरल सिस्टीम आहे, जसं भारतामध्ये त्रिस्तरीय सरकार आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था तिथंही आहे. संसदीय प्रणाली आहे, त्यामुळे संसदेच्या माध्यमातून सरकार वर नियंत्रण ठेवलं जातं. आणि तिथली संसद कशी द्विग्रही पद्धतीची आहे, त्यामुळे संसदेचे 2 सभागृह, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि नॅशनल असेंब्ली. नॅशनल असेंब्ली हे त्यांचं वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह जे आहे ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे. याच्यातून थेट लोकांमधून निवडून आलेले प्रतिनिधी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये असतात आणि अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले प्रोपोर्शनल सिस्टीमने निवडून आलेले नॅशनल असेंब्लीमध्ये असतात. ठीक आहे. आणि त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी जे 275चं संख्याबळ आहे ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचं संख्याबळ हे लक्षात घ्या. ह्या 275 मध्ये किमान 138 ज्यांच्याकडे आहेत संख्याबळ त्यांचं सरकार स्थापन होऊ शकतं. आणि तो जो आकडा आहे तो ह्यांच्या कोॲलिशन गव्हर्नमेंटला साध्य करता आलेला आहे, म्हणजे आवश्यकतेपेक्षा भरपूर जास्त त्यांचं संख्याबळ आलेलं आहे. सो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये त्यांची जी काही निवडणूक व्यवस्था आहे ती लक्षात घ्या. ती निवडणूक व्यवस्था कशी आहे, जनरली देशभर जगभर जे काही निवडणूक प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात त्या निवडणूक पद्धतीमध्ये 3 प्रकार आहेत. एक बहुमत निवडणूक पद्धती, मिश्र निवडणूक पद्धती आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धती. बहुमत निवडणूक पद्धती किंवा ज्याला आपण म्हणतो की मेजॉरिटी इलेक्टोरल सिस्टीम, ह्या मेजॉरिटी इलेक्टोरल सिस्टीम मध्ये काय होतं की प्रत्येक मतदारसंघातून जो काही उमेदवार निवडून दिला जातो तो थेट लोक निवडतात आणि मग
त्याच्यासाठी फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम जी आहे ती स्वीकारलेली असते. फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम. ओके. सो जे काही उमेदवार निवडणुकीमध्ये उभे राहतील, ज्याला बहुसंख्य किंवा मेजॉरिटी वोट्स मिळतील, तो उमेदवार निवडून म्हणून घोषित केला जातो. त्याचबरोबर प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची सुद्धा निवडणूक पद्धती असते. प्रमाणशीर किंवा प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीम मध्ये काय होतं की जो काही पक्ष निवडणुकीमध्ये आहे त्या पक्षाला जेवढी मतं पडली पर्सेंटेज, तो प्रत्येक पक्ष आपल्या मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात संसदेमध्ये सदस्य पाठवत असतो. ठीक आहे. त्याला आपण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक पक्षाचं मतदानाच्या टक्केवारीनुसार सदस्य ठरतात. ठीक आहे. आणि मिश्र पद्धतीमध्ये काय होतं की ह्या दोन्हीचं मिश्रण आहे. बहुमत निवडणूक प्रक्रिया आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रक्रिया दोघांचं मिश्रण करून मिश्र पद्धती तयार झालेली आहे. आणि हीच निवडणूक प्रक्रिया नेपाळमध्ये राबवली जाते, लक्षात घ्या. सो नेपाळची निवडणूक प्रक्रिया ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की लोकांमधून प्रतिनिधी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये जातात, तिथं कसे जातात हे लक्षात घ्या. इथे 60% प्रतिनिधी जे आहेत ते फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम या पद्धतीनं म्हणजे बहुमतानं निवडून येतात. म्हणजे झालेल्या मतदानामध्ये ज्याला सर्वाधिक मतदान आहे तो निवडून येईल. अशी संख्या किती आहे? 60% सदस्य अशा प्रकारे निवडून येतील थेट लोकांमधून. आणि 40% प्रतिनिधी हे प्रमाणशीर पद्धतीने निवडून दिले जातात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये. सो पक्षांना जे काही मतदान मिळालं त्याच्या पर्सेंटेज मध्ये हे 40% सदस्य प्रमाणशीर पद्धतीने निवडून दिले जातात. आणि नॅशनल असेंब्लीमध्ये सगळे सदस्य जे आहेत ते प्रमाणशीर पद्धतीनेच निवडलेले असतात. ठीक आहे. इनडायरेक्ट निवडलेले असतात. या प्रकारे हे जे 138 संख्याबळ प्राप्त झाल्यामुळे केपी ओलींना आपलं सरकार स्थापन करता आलेला आहे. सो एक महत्वाचा भारताचा शेजारी देश आहे आणि म्हणून तिथला सत्ता बदल आणि त्याचे भारतावर काय परिणाम होतात हे आपल्याला माहिती असावं या दृष्टीने ही चर्चा केली. सो आजची ही चर्चा इथेच थांबूया. आणि जाण्याच्या अगोदर सगळ्यांनी लक्षात घ्या की सगळ्यांनी आपापल्या बलशाली एक भारत घडवण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये यथाशक्ती योगदान द्यावं. प्रत्येक व्यक्तीचा आणि त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करा, आदर करा आणि एक श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट योगदान देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. इथेच थांबूया. धन्यवाद.